नमस्कार मंडळी, आज आपण अशा लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमचा उंबरठा जागृत आहे का, तिथून नकारात्मकता येते. जर तुमच्या उंबरठ्यावर हा एक बदल घडला असेल तर समजा साक्षात लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे आणि तुमचा उंबरठा जागृत आहे. तर कोणते आहेत हे 21 संकेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता यामधला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे उंबरठ्याचा स्पर्श. तुम्ही कधी हा प्रयोग करून पाहिला आहे का? बाहेर प्रचंड उकाडा असेल, दुपारचं ऊन असेल, पण जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर हात ठेवता तेव्हा तो तुम्हाला विलक्षण थंड लागतो का? अध्यात्म आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुमचा घराचा उंबरठा जागृत असेल तर तो बाहेरची नकारात्मकता आणि उष्णता आत येऊ देत नाही. तो एका फिल्टरसारखं काम करत असतो. जर तुम्हाला उंबरठ्याला स्पर्श केल्यावर एक प्रकारची शांतता किंवा थंडावा जाणवत असेल ना, तर समजा तुमच्या घराचं सुरक्षा कवच अतिशय मजबूत आहे. साक्षात कुलदेवीचा पहारा तुमच्या उंबरठ्यावर आहे. पण याउलट जर उंबरठा विनाकारण गरम लागत असेल आणि तिथं उभं राहिल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर समजायचं तुमच्या उंबरठ्याची शक्ती कमी पडते. अशावेळी उंबरठ्याला हळद कुंकवाचं लेपन करणं का गरजेचं असतं, तर हे आपण पुढे पाहणार आहोत. यानंतर दुसरा संकेत म्हणजे उंबरठ्यावर मुंग्यांचे दर्शन. दुसरा संकेत म्हणजे जो साक्षात लक्ष्मीच्या आगमनाची नोंद मानली जातो तो म्हणजे तुमच्या उंबरठ्यावर अचानक दिसणाऱ्या मुंग्या. अनेकदा आपल्याला वाटतं की सांडलेल्या साखरेमुळे मुंग्या झाल्या असतील किंवा पण भक्तांनो, नीट निरीक्षण करा. जर साखर सांडलेली नसतानाही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर किंवा चौकटीच्या कोपऱ्यात मुंग्यांची रांग दिसत असेल आणि त्या मुंग्या तोंडात काहीतरी पांढरं म्हणजेच अंडी, काहीतरी कण घेऊन बाहेरून आत येताना दिसत असेल तर हा खूपच शुभ संकेत मानला जातो. शास्त्रात मानलं जातं की जेव्हा घरातील उंबरठा जागृत होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा मुंग्यांसारखे जीव तिकडे आकर्षित होतात. हा संकेत आहे की तुमच्या घरातील दारिद्र्यता संपून आता समृद्धी येणार आहे. अशावेळी त्या मुंग्यांना मारू नका, उलट त्यांना थोडी साखर आणि कणिक अर्पण करा. हा त्या उंबरठ्याच्या देवतेचा सन्मान असतो. तिसरा संकेत म्हणजे उंबरठ्याला लागणारी ठेच आणि सावध करण्याचा संकेत. मैत्रिणींनो, तिसरा संकेत जो आहे तो तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नका. तो म्हणजे उंबरठा ओलांडताना लागणारी ठेच. तुम्ही कधी अनुभवलंय का? तुम्ही घराबाहेर पडताना किंवा आत येताना अचानक तुमच्या पायाला उंबरठ्याची ठेच लागते. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असता. लोक याला अपशकुन मानून घाबरतात, पण मैत्रिणींनो, हा अपशकुन नसून तुमच्या उंबरठ्यावर असणाऱ्या वास्तुदेवतेने दिलेला इशारा असतो. जर तुमचा उंबरठा जागृत असेल तर तो तुम्हाला संकेत देतो की थांबा, घाई करू नका आणि मनातील विचार बदला. याचा अर्थ असा की तुमचं चित्त थाऱ्यावर नाही आहे. अशावेळी फक्त क्षणभर तिथंच थांबा, उंबरठ्याला हात जोडून नमस्कार करा, स्वामींचं नाव घ्या आणि मग पुढे जा. उंबरठ्याला लागलेली ठेच तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी दिलेला एक छोटासा धक्का असतो. त्यानंतर चौथा संकेत म्हणजे उंबरठ्याजवळील अदृश्य सुगंध. चौथा संकेत जो खूप कमी लोकांना जाणवतो पण तो सर्वात प्रभावी आहे. मग तो म्हणजे बघा, उंबरठ्याजवळ येणारा अचानक सुवास. कधी तुम्ही घराचा उंबरठा ओलांडताना, आत येताना किंवा बाहेर जाताना अचानक तुम्हाला अत्तराचा, गुलाबाचा किंवा अगरबत्तीचा एक मंद सुवास येतो. विशेष म्हणजे तुम्ही त्यावेळी कोणतीही अगरबत्ती लावलेली नसते किंवा कोणताही स्प्रे मारलेला नसतो. हा सुवास फक्त काही सेकंदासाठी येतो आणि गायब होतो. हा संकेत आहे की तुमच्या घराचा उंबरठा इतका जागृत आहे की तिथून एखादी उच्च कोटीची शक्ती किंवा साक्षात स्वामींचं अस्तित्व तुमच्या घरातून भ्रमण करत आहे. जेव्हा एखादी सकारात्मक शक्ती उंबरठा तेव्हा मागे असा सुगंध किंवा सुवास सोडून जाते. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर समजा तुमच्या घर तीर्थक्षेत्र बनलं आहे. नंबर 5, उंबरठ्याची झीज आणि घरातील स्थिरता. पाचवा संकेत म्हणजे तुमच्या उंबरठ्याच्या मजबूतीशी जोडलेला आहे. तुम्ही कधी तुमच्या उंबरठ्याचं बारीक निरीक्षण केलंय का? जर तुमच्या उंबरठ्याला मध्यभागी भेगा पडल्या असतील किंवा उंबरठ्याचा काही भाग उखडला असेल तर तो केवळ एक वास्तुदोष नाही, तर तो एक गंभीर संकेत आहे. उंबरठ्याला पडलेल्या भेगा हे तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर न राहण्याचं लक्षण मानलं जातं. जसं
एखादं धरण फुटल्यावर पाणी वाहून जातं, तसंच उंबरठा खंडित असेल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा आणि पैसे टिकून राहत नाहीत। यामुळं ज्यांचा उंबरठा सलग मजबूत आणि चमकदार असतो त्यांच्या घरात निर्णय क्षमता आणि मानसिक स्थिरता टिकून राहते। जर तुमचा उंबरठा खराब झाला असेल तर तो लगेच नीट करून घ्या आणि त्याला हळदीचं लेपन करून घ्या। त्यामुळे दोष दूर करण्याचा प्रयत्न करा, कारण अखंड उंबरठा म्हणजे अखंड सुख होय। त्यानंतर 6वा संकेत म्हणजे पाळीव प्राण्यांचे उंबरठ्यावरील वर्तन। मैत्रिणींनो, 6वा संकेत तुमच्या घरातील किंवा गल्लीतील पाळीव प्राण्यांशी संबंध आहे। तुम्ही कधी पाहिलंय का एखादं पाळीव कुत्रा किंवा मांजर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उगाचच घुटमळत असेल किंवा उंबरठ्याबाहेर बसून तासनतास घराकडे बघत राहत असेल? कधी कधी एखादी गाय त्यांच्या उंबरठ्यापाशी आपल्या येऊन उभी राहते आणि साद घालते। प्राण्यांमध्ये मानवापेक्षा जास्त सिक्स सेन्स असतो। जर तुमचा उंबरठा घराचा उंबरठ्याच्या आवृत्त असेल तर तिथून शुभलहरी बाहेर पडत असतील तर प्राणी तिथं आकर्षित होतात। जसं की एखादा कुत्रा तुमच्या उंबरठ्यावर शांतपणे येऊन बसत असेल तर समजा तुमची वास्तू अत्यंत सुरक्षित आणि पवित्र आहे। पण जर एखादा प्राणी तुमच्या उंबरठ्याकडे बघून विनाकारण ओरडत असेल किंवा घाबरून पळत असेल तर समजा तिथं ऊर्जेचा समतोल बिघडला आहे। प्राण्यांचं हे वागणं म्हणजे साक्षात निसर्गाने तुमच्या उंबरठ्याला दिलेलं सर्टिफिकेटच आहे। पुढचा संकेत म्हणजे उंबरठ्यावर संध्याकाळचा दिवा आणि ज्योतीचा संकेत। 7वा संकेत म्हणजे संध्याकाळी उंबरठ्यावर लावलेल्या ज्योतीची स्थिती। आपण सर्वजण उंबरठ्यावर दिवा लावतो, पण कधी त्या ज्योतीकडे निरखून पाहिलंय का? जर तुम्ही दिवा लावल्यानंतर वारा नसतानाही दिव्याची ज्योत अचानकपणे संतपणे डोलू लागली किंवा ती अधिक तेजस्वी दिसू लागली तर समजा तुमच्या उंबरठ्यावरून साक्षात लक्ष्मीने घरात प्रवेश केलेला आहे। तर बघा, याउलट जर दिवा वारंवार विझत असेल किंवा त्याची वात काळी पडत असेल तर समजा उंबरठ्यावर नकारात्मकतेचा भार वाढला आहे। त्यानंतर बघा, उंबरठ्यावरचा दिवा जो असतो तो तुमच्या घराचा स्कॅनर आहे। म्हणजे जर तो स्थिर आणि उंच असेल तर तुमचा घराचा उंबरठा पूर्णपणे जागृत आहे आणि तो तुमच्या घराचं रक्षण करत आहे। आता 8वा संकेत म्हणजे लहान मुलांचं देणं। एखादं लहान मूल असेल तर बघा, वारंवार उंबरठ्यावर जाऊन बसतं का किंवा उंबरठ्यापाशी येऊन कोणाशी तरी बोलत असल्यासारखं करतं का? लहान मुलं ही निर्मळ असतात, त्यांना ती ऊर्जा जाणवते जे आपल्याला दिसत नाही। जर बाळ उंबरठ्यावर बसून आनंदाने हसत असेल, खेळत असेल तर समजा तुमच्या उंबरठ्यावर स्वामींचा किंवा बाळकृष्णाचा वावर आहे। मुलं उंबरठ्याकडे बघून हसणं हा त्या वास्तूच्या जागृत असण्याचा सर्वात मोठा पुरावा असतो। पुढचा संकेत म्हणजे उंबरठ्यावरील पाऊलखुणा आणि अचानक होणारा ओलावा। आता सर्वात महत्त्वाचा 9वा संकेत, कधी कधी सकाळी उठल्यावर आपल्याला उंबरठ्यावर अचानक पाण्यासारखे छोटे टिपके किंवा ओलावा दिसतो का? तुम्ही पाणी सांडलेलं नसतं तरी तिथे एक प्रकारचा ओलावा जाणवतो, किंवा तुम्हाला धूळ असेल तर त्यावर एखादं अदृश्य पाऊलखूण उमटल्यासारखी वाटते। मैत्रिणींनो, याला दुर्लक्ष करू नका, कारण शास्त्रात असं म्हटलं जातं की जेव्हा उच्च कोटीचे संत किंवा तुमचे आराध्य दैवत सूक्ष्म रूपाने तुमच्या घरात येतात तेव्हा त्यांच्या आगमनाचा हा ओलावा उंबरठ्यावर राहतो। हा संकेत ज्यांना मिळतो त्यांचा नशीब फळफळायला वेळ लागत नाही। त्यानंतर 10वा संकेत तो म्हणजे पाहुण्यांचे उंबरठ्यावरील स्वागत। तुम्ही कधी पाहिलं आहे का? काही पाहुणे तुमच्या घरी आलेत आणि उंबरठ्यावर पाऊल ठेवताच म्हणतात, काय प्रसन्न वाटतंय तुमच्या घरी, किंवा तुमच्या घरात शिरलं की त्यांचं मन शांत होतं। तर हा त्या व्यक्तीचा स्वभाव नाही आहे, तर तुमच्या उंबरठ्याचा प्रभाव आहे। जर तुमच्या उंबरठा जर जागृत असेल तर तो घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची निगेटिव्हिटी बाहेर रोखून धरतो आणि त्यांना फक्त तुमच्या घरातील शांती जाणवते। जर पाहुणे तुमच्या घराच्या प्रसन्नतेचे कौतुक करत असतील तर समजा तुमचा उंबरठा एक शक्तिशाली सुरक्षा कवच बनला आहे। आता पुढचा संकेत म्हणजे 11वा, उंबरठ्यावरील धान्याचे दाणे। हा एक अत्यंत दुर्मिळ असा शुभ संकेत आहे। कधी कधी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर तांदळाचा किंवा गव्हाचा एखादा दाणा पडलेला दिसतो। तुम्ही म्हणाला, हा कुठून आला? शास्त्रात असं मानलं जातं की ज्या घराचा उंबरठा जागृत असतो आणि तिथं अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथं चिमणी किंवा इतर पक्षी उंबरठ्यावर येऊन दाणे टाकतात आणि साद घालतात। उंबरठ्यावर धान्याचा दाणा दिसणे म्हणजे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही, याचा तो निसर्गाकडून मिळालेला आशीर्वादच आहे। पुढचा
संकेत म्हणजे उंबरठा ओलांडताना मिळणारा उत्स्फूर्त विचार हा संकेत तुमच्या मानसिकतेशी जोडलेला आहे. अनेकदा आपण घराबाहेर पडताना टेन्शनमध्ये असतो, पण जसा आपण उंबरठा ओलांडतो तसा अचानक आपल्याला एखाद्या समस्येवर तोडगा सुचतो किंवा मग मन एकदम शांत होतं किंवा बाहेरून थकून भागून आल्यावर उंबरठ्यावर पाऊल ठेवताच आपल्या घरातील ओढ लागते आपल्याला घराची. या उंबरठ्याच्या प्युरिफिकेशनच म्हणजे शुद्धीकरणाचा गुणधर्म आहे. जर तुमचा उंबरठा तुम्हाला ओलांडताना सकारात्मक विचारांची ऊर्जा देत असेल तर समजा तुमच्या वास्तूत साक्षात गणपती बाप्पांची बुद्धिदाता म्हणून पहारा देत आहेत. त्याच्यानंतर पुढचा संकेत म्हणजे उंबरठ्यावरील उजेडाचा कप्पा. हा संकेत खूप गोड आहे. कधीतरी दुपारी किंवा सकाळी सूर्यप्रकाश जेव्हा तुमच्या उंबरठ्यावर पडतो तेव्हा तो तिथून परावर्तित म्हणजे रिफ्लेक्ट होऊन तुमच्या घरातील भिंतीवर किंवा छतावर एखाद्या विशिष्ट आकृती तयार करतो का? काही भाविकांना तिथं ओम, स्वस्ती किंवा तेजोवलय दिसल्याचा भास होतो. तर तुमच्या उंबरठ्यावरून प्रकाशाचा खेळ करत असेल तर समजा तुमची वास्तू निसर्गाच्या ऊर्जेशी तेज जोडलेली आहे. हा उंबरठा घरासाठी एक बॅटरीसारखं काम करतो, जो घराला सतत पॉझिटिव्ह ठेवतो. त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे उंबरठा ओलांडताना होणारी हळूवार कंपनी. कधी अनुभवले का, जेव्हा जेव्हा खूप शांत असता किंवा उंबरठा ओलांडता तेव्हा तुमच्या पायांना, तळव्यांना एक अतिशय मंद मुंग्या आल्यासारखे जाणवतं, व्हायब्रेशन होतात. विज्ञानाच्या भाषेत त्याला अर्थ एनर्जी म्हणतात, पण अध्यात्म त्याला वास्तुपुरुषाचा श्वास मानला जातो. जर तुम्हाला उंबरठ्यावर पाऊल ठेवता शरीरात एक प्रकारची चैतन्यमय लहर धावल्यासारखी वाटली तर समजा तुमचा उंबरठा सुप्त नाही तर परिपूर्णपणे सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह आहे. उंबरठ्यापाशी घुटमळणारे काळे फुलपाखरू किंवा भ्रमर. अनेकदा उंबरठ्यावर किंवा चौकटीच्या आसपास एखाद्या रंगाचं फुलपाखरू किंवा भ्रमर म्हणजेच भुंगा वारंवार घुटमळताना दिसतो. आपण त्याला हाकलवून लावतो. पण थांबा, शास्त्रात असं मानलं जातं की पितर किंवा काही उच्च शक्तीचा शुभ संकेत घेऊन अशा स्वरूपाने उंबरठ्यावर येतात. जर एखादा जीव तुमच्या उंबरठ्यावर घुटमळत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या वास्तूवर पूर्वजांचे आशीर्वाद आहेत आणि तुमच्या उंबरठ्यानं त्यांना घराचं द्वार मोकळं करून दिलेलं आहे. दारात चौकटीचा कडकडाट. अनेकदा आपण घरात शांत बसलेलो असतो आणि अचानक दाराच्या चौकटीचा किंवा उंबरठ्यातून असा आवाज येतो जसं काही लाकूड ताणलं जाते. आपण याला वातावरणातला बदल मानतो, पण अध्यात्मात मानलं जातं की जेव्हा घरात खूप मोठी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा उंबरठ्यावरील अणुरेणू म्हणजेच मॉलिक्युल्स प्रसरण पावतात. जर तुमच्या उंबरठ्यावरून विनाकारण असे आवाज येत असतील तर समजा तुमची वास्तूची शक्ती वाढत आहे. हे घरात जिवंत असल्याचं रक्षण आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे उंबरठ्यावरील पाण्याचा थेंब जो सुकत नाही. हा संकेत तुम्ही आज तपासा. कधी कधी आपण उंबरठ्याची पूजा करतो, पाणी शिंपडतो, पण काही वेळा असं घडतं की सगळीकडं पाणी सुकतं पण उंबरठ्याचा मधोमध एखाद्या पाण्याचा थेंब बराच वेळ तसाच टवटवीत राहतो. वास्तुशास्त्रानुसार जर उंबरठ्यावर ऊर्जा जास्त असेल तर तिथं पाण्याचे बाष्पीभवन संत गतीने होते. हा ओलावा म्हणजे तुमच्या घराचा जिवंत वास्तू असल्याचं लक्षण आहे. हा थेंब म्हणजे तुमच्या घरात सुखशांती कायम टिकून राहील याचा आशीर्वादच आहे. आता पुढचा संकेत म्हणजे उंबरठ्यावर बसून बाहेर बघण्याची ओढ. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का, घरात कितीही खुर्च्या असतील, सोफे असतील तरी घरातील वृद्ध माणसं किंवा लहान मुलं अनेकदा उंबरठ्यावर बसून बाहेर बघणं पसंत करतात. त्यांना तिथं बसल्यावर एक प्रकारचं समाधान मिळतं. का माहिती आहे का? कारण उंबरठा हे घराचं असं ठिकाण आहे जिथं आतली शांती आणि बाहेरचं जग यांचा संगम होतो. जर तुमच्या घरातील सदस्यांना उंबरठ्यावर बसल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजा तुमच्या उंबरठ्याची मॅग्नेटिक एनर्जी अत्यंत पॉझिटिव्ह आहे. तो उंबरठा तुमच्या घराला वाईट नजरेपासून वाचवणारा एक अभेद्य असा किल्ला आहे असं समजा. तर यानंतर पुढचं लक्षण म्हणजे उंबरठ्यापाशी दिवसा दिसणारे काजवे. मैत्रिणींनो, काजवे सहसा जंगलात किंवा रात्रीच्या वेळी दिसतात. पण कधी असं झालं का की भर दिवसा तुमच्या उंबरठ्यापाशी किंवा चौकटीच्या जवळ तुम्हाला एखादा चमकता प्रकाश किंवा काजव्यासारखा टिपका दिसला आणि तो क्षणार्धात गायब झाला? विज्ञानाला डोळ्यांचा भास म्हणतील, पण अध्यात्म याला ऊर्जापुंज म्हणतात. जर तुमच्या उंबऱ्यापाशी असे प्रकाशाचे कण दिसले तर समजा तिथं साक्षात स्वामींचं चैतन्य शक्ती वावरत आहे. हा संकेत येणं म्हणजे तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. आता पुढचा संकेत म्हणजे उंबरठ्यावर विनाकारण येणारी कवडी किंवा शंख.
मित्रांनो, हा अनुभव अत्यंत दुर्मिळ पण साक्षात प्रचिती देणारा आहे. कधी असं घडलंय का की तुमच्या उंबरठ्यापाशी एखादी पांढरी कवडी किंवा छोटा शंख पडलेला दिसतो? तुम्ही तो तिथंच ठेवलेला नसतो, आजूबाजूला समुद्रही नसतो. शास्त्रात असं मानलं जातं की कवडी ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. जर तुमच्या उंबरठ्यापाशी अशी वस्तू अचानक प्रकटली किंवा कोणाच्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली, तर समजा तुमच्या उंबरठ्याने राजयोग खेचून आणायला सुरुवात केलेली आहे. असा उंबरठा साक्षात माता लक्ष्मीचं आसन बनलेला आहे असं समजायचं असतं. आता यानंतर शेवटचा 21वा संकेत म्हणजे उंबरठ्यापाशी होणारा मृदुंगाचा किंवा टाळ्यांचा नाद. हा संकेत रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर जाणवतो. कधी असं झालंय का की तुम्ही गाढ झोपेतून जागे झालात आणि तुम्हाला उंबरठ्यापाशी अतिशय मंद आवाजात टाळ मृदुंग आणि कोणाच्या तरी मंत्रोच्चाराचा आवाज आला? तुम्ही बाहेर जाऊन पाहताय तर सर्वत्र शांतता असते. तर हा संकेत आहे तुमच्या घराचा उंबरठा इतका जागृत झालेला आहे की तिथून अदृश्य रूपाने दिंड्या किंवा दैत्य भ्रमण करत आहे. आता ज्या घराच्या उंबरठ्यावर असं ऐकू येतं तिथं कधी दुःख टिकून शकत नाही. लक्षात ठेवा, उंबरठा ही केवळ लाकडाची पट्टी नाही आहे, तर ती तुमच्या घराची कुंडली आहे. जसा की त्याचा मान राखाल तर तुमचा नशीब उंबरठा तुमच्या घराचा आत्मा असतो. तर या 21 संकेतांपैकी जर तुम्हाला केवळ 3 संकेत जरी जाणवत असतील तर तुमचं हे घर घर नसून साक्षात